Wake up to reality. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. कारण सकाळच्या वेळेस आपण देवाला धन्यवाद देऊया, आपण त्याची आराधना करूया. किती जण आनंदी आहेत, किती जण आनंदी आहेत. देवाचं वचन सांगतं आनंद करा. काय सांगतं? आनंद करा. पुन्हा सांगतो आनंद करा. कारण सकाळच्या वेळेस आपण आनंद करूया. या जगात अनेक लोक आहे आजचा दिवस पाहू नाही शकले, पण तुम्ही आणि मी धन्य आहो की आजचा दिवस पाहू शकलो. कारण अशा देवाला आपण धन्यवाद देऊया, आनंदाने आपण त्याची आराधना देऊया आणि प्रत्येक गोष्टीबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. टाळ्या वाजून आपण त्याची स्तुती करूया. टाळ्यांचा आवाज. तेरा नाम धन्य है खुदा, तेरा नाम तेजस्वी नाम है खुदा। प्रभु तू चांगला देव है। थैंक यू लॉर्ड, तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम की स्तुति करते हैं लॉर्ड, तेरे नाम की महिमा गाते हैं लॉर्ड, तेरे नाम की स्तुति करते हैं लॉर्ड। धन्यवाद यीशु, वी वर्शिप यू लॉर्ड।
तेरी आराधना करते हैं Lord. धन्यवाद यीशु. We worship you Lord. धन्यवाद यीशु. Praise the Lord. Praise the Lord. किती जणांना हलता येतं? किती जणांना टाळ्या वाजवता येतं का? मग किती जण तयार आहेत? आणि तुम्हाला एक विचारायचं आहे की आपल्याला छुटकारा कशामध्ये भेटतो? छुटकारा कशामध्ये भेटतो आपल्याला? छुटकारा येशूच्या नावात आपल्याला काय भेटतं? छुटकारा भेटतो. प्रेज लॉर्ड. त्याच्या प्रार्थनेने पण आपल्याला काय भेटतं? छुटकारा भेटतो. प्रेज लॉर्ड. कारण आपण ती गीत गाऊया, प्रार्थना करे आराधना करे. किती जण तयार आहे आराधना करण्यासाठी? आहेत का? जरा देवाला रिस्पॉन्स द्या. जर तुम्ही देवाला रिस्पॉन्स दिला तर देव तुम्हाला रिस्पॉन्स देईल. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. किती जण तयार आहे आराधना करण्यासाठी? टाळ्यांचा आवाज जोरात. Traveler
सत्य सब मिलकर सत्य और जीवन तू है जगत की ज्योति जो जग से बढ़कर दिल मेरा Hey
बस है तू ही तू, मेरे लिए तूने जो किया बस इतना कहता हूँ शुक्रिया 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 तेरा शुक्रिया। अपने पंखों खोले तू मुझको है सुनाता, आंखों की पुतली जैसे सुरक्षा देता। अपने पंखों खोले तू मुझको छुपाता छुपाता, आंखों की पुतली जैसे सुरक्षा देता सुरक्षा देता। है तू ही मेरा गढ़ है, तू मेरा छुपने का स्थान छुपने का स्थान। तू ही मेरा प्रभु, तू मेरा है शरण स्थान मेरा शरण स्थान। है तू ही मेरी मंजिल, तू ही मेरी कहानी। आंखों में तेरे है मेरी सारी जिंदगानी। जैसा तू चाहे वैसा मुझे तू बना दे, तेरी मर्जी जीवन में पूरी हो जाए। दिल में तू, सांसों में तू, धड़कन में मेरे बस है तू ही तू, मेरे लिए तूने जो किया बस इतना कहता हूँ शुक्रिया 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 तेरा शुक्रिया। चाहे मैं घोर अंधकार से भी चलूं तो भी किसी हानि से मैं ना डरूं। चाहे कितने भी अंधकार आए तभी वो कौन से भी हानि से मैं ना डरूंगा। चाहे मैं घोर अंधकार से होकर भी चलूं तो भी किसी हानि से मैं ना डरूं मैं ना डरूं। तेरे सोते औलाद से शांति मिलती है, तू ही मेरा चरवा मुझको ही कटी नहीं है तू ही मेरी मंजिल, तू ही मेरी कहानी। आंखों में तेरे है मेरी सारी जिंदगानी। जैसा तू चाहे वैसा मुझे तू बना दे, तेरी मर्जी जीवन में पूरी हो जाए। दिल में तू, सांसों में तू, धड़कन में मेरे बस है तू ही तू, मेरे लिए तूने जो किया बस इतना कहता हूँ शुक्रिया 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 तेरा शुक्रिया 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 तेरा शुक्रिया। Jesus, 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 Jesus,
worship you, Lord. तेरा हम शुक्रिया अदा करते हैं लॉर्ड, तेरे नाम की स्तुति गाते हैं लॉर्ड, तेरे नाम की महिमा गाते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं। क्यों ना हम अपने आंखों को बंद कर कर उस खुदा की ओर ध्यान लगाएंगे, उसकी महान उपस्थिति हमारे बीच में है। क्यों ना ऐसे खुदा को हम आदर और सम्मान देंगे, हम अपने खुद को भूलकर उस खुदा की ओर ध्यान लगाएंगे। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, उसकी हम तारीफ करेंगे। धन्यवाद यीशु, तेरी आराधना करते हैं खुदा। We worship you Jesus। की तारीफ करेंगे। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। फिर एक बार गाएंगे तेरी तारीफ। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको, दिल में बसा लिया है तुझको, रूह में समा लिया है तुझको। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, यीशु। करेंगे उस खुदा की तारीफ करेंगे। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, यीशु। तेरी तारीफ हो खुदा, तू हमारे दिल में है खुदा, तू हमारे जहाँ में है खुदा, इसलिए हम आपकी तारीफ करते हैं खुदा। मेरे लिए तू मरा, सूली पे था तू गड़ा, मेरे लिए तू मरा, सूली पे था तू गड़ा, यीशु तू कैसा पिया, लहू से मोड़ लिया। मेरे लिए तू मरा, सूली पे था तू गड़ा, मेरे लिए तू मरा, सूली पे था तू गड़ा, यीशु तू कैसा पिया, लहू से मोड़ लिया। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। करेंगे उस खुदा की तारीफ करेंगे। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, है यीशु। तेरी तारीफ करते हैं खुदा, तू हमारे लिए मारा गया, हमारे लिए गाड़ा गया। तेरी तारीफ हो यीशुआ।
तारीफ करें। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। तू ही सुकून मेरा, तू ही है मेरी शिफा, तू ही सुकून मेरा, तू ही है मेरी शिफा। जीवन बस साथ हो, यही है मेरी दुआ। तू ही सुकून मेरा, तू ही है मेरी शिफा, तू ही सुकून मेरा, तू ही है मेरी शिफा। जीवन बस साथ हो, यही है मेरी दुआ। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। दोनों हाथ उठाकर गाएंगे। तेरी तारीफ हो, तारीफ हो है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। करेंगे उस खुदा की तारीफ करेंगे। तेरी तारीफ हो, कहते जाएंगे। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। गाएंगे। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। फिर बोलेंगे वंदना हो अब तेरी, आराधना हो अब तेरी। उसके सामने झुकेंगे। वंदना हो अब तेरी, आराधना हो अब तेरी। स्तुति करूं मैं तेरी, आशा यही नासरी। वंदना हो अब तेरी, आराधना, आराधना हो अब तेरी। वंदना हो अब तेरी, आराधना हो अब तेरी। स्तुति स्तुति करूं मैं तेरी, आशा यही नासरी। तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। तेरी तारीफ, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो, तेरी तारीफ हो है यीशु। है यीशु, 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 है यीशु। तेरी तारीफ हो, 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 तेरी तारीफ हो,
प्रेज द लॉर्ड. किती जण आशीर्वाद झाले वर्शिपद्वारे? का नाही वर्शिपसाठी टाळ्या वाजवायच्या देवाबरोबर. प्रेज द लॉर्ड. किती जण आनंदी आज आहे का? आनंदी. तर काय अनाउन्समेंट आहे आठवड्याचे? ट्यूसडेला प्रार्थना असते याच ठिकाणी 4 वाजता, तर तुम्ही येऊ शकता. वेनसडेला उपास प्रार्थना असते 5 वाजता, ठीक या ठिकाणी असते. तर तुम्हाला या ठिकाणी जमलं नाही तर याला तुम्ही तुमच्या घरी उपवास प्रार्थना करू शकता. आणि संडेला ठीक 10:30 वाजता या ठिकाणी चर्च असतं. ही वेळ महत्त्वाची. का नाही पास्टर पुढे असताना आपण जागरूक बनून टाळ्या वाजवून स्वागत करूया जोरात. देवासाठी टाळ्या वाजूया. गिव्ह ग्लोरी टू जीसस. हालेलुया. ग्लोरी ग्लोरी ग्लोरी. कम ऑन. देवासाठी, येशूसाठी, येशूसाठी, येशूसाठी टाळ्या वाजूया. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रेज द लॉर्ड. बसूया खाली. आमेन आमेन. जर तुम्ही हालेलुया. प्रभू चांगला आहे. हालेलुया. काल अद्भुत शनिवारची रात्र झाली आणि देवाने आम्हाला त्याच्या भयाविषयी आम्हाला सांगितलं. हालेलुया. परमेश्वराचं भय बाळगणारा हा नेहमी आशीर्वादित असतो. विशेष तरुणांनी शमूएल जे लहान लेकरं होऊन गेले त्यांना परमेश्वराचं भय होतं प्रियानो. हालेलुया. आणि इतकं अद्भुतरित्या वचन झालं. यूट्यूबवर ते वचन तुम्ही ऐका. जे का आले नव्हते काल, आज ते आम्ही अपलोड केलेलं आहे. देवाचं भय. हालेलुया. त्यात आले की देवाचं भय बाळगतो, त्याचं संरक्षण होतं आणि त्याला काहीच उणे पडत नाही. हालेलुया. ते वचन ऐका. देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आज किती जण देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहात? हालेलुया. थोडंसं मी वेळ घेणार आहे आणि आम्ही कुणासंगती कनेक्ट व्हायला पाहिजे. सगळे म्हणा, आम्ही कुणासंगती जुळलं गेलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, आज बायबल सांगतं की बलाने नाही पराक्रमाने तर पवित्र आत्म्याने कार्य सिद्धी जाईल. आमेन. तुम्हाला कोणासंगती तरी कनेक्ट होण्याची गरज आहे. आमेन. आणि मला या ठिकाणी देवाने दिलेलं वरदान, ते गिफ्ट म्हणजे पवित्र आत्म्यासंगती मला कनेक्ट राहणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आता एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की ज्यावेळेस माझे लेकरं, माझी पत्नी माझ्या संगती कनेक्ट आहात आणि मग मी ताबडतोब तिची गोष्ट मी ऐकतो, ती विसरत नाही की आईने मला हे सांगितलं, माझ्या बहिणीने माझ्या भावाने हे सांगितलं वगैरे वगैरे. कारण ती गोष्ट माझ्या लक्षात राहते. त्याचं कारण काय माहिती आहे का? मी त्यासाठी कनेक्ट राहतो. आमेन. पण एखादा तुम्हाला तुमच्या आईची मैत्रीण भेटली, बहीण भेटली, भाऊ भेटले आणि समजा तुम्हाला कुणी तिला निरोप दिला की बाबा तुझ्या आईला सांग की असं असं आहे, आणि घरी गेल्यावर तो विसरतो. घरी गेल्यावर तो विसरतो. त्याचं कारण काय? आम्ही त्या व्यक्तीसाठी कनेक्ट नाही आहे. आणि नंतर आम्हाला आठवतं, अरे अगं 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 मावशी भेटली होती, तुला असा असा निरोप दिला होता, बघ मी विसरले. का विसरले? कारण मी त्या संगती कनेक्ट नाही आहे. येतं लक्षात? प्रेज द लॉर्ड. पण जर ते माझ्या मुलासंगती मी कनेक्ट आहे, माझ्या बापासंगती मी कनेक्ट आहे, पण मी ती गोष्ट कनेक्ट असल्यामुळं मी ऐकतो आणि ती करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, तुम्हाला कनेक्टिंग राहण्यासाठी किंवा तुम्हाला जुळण्यासाठी पवित्र आत्मा दिला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हिजकियाच्या पुस्तकामध्ये 36वा अध्याय या वचनाकडे आपण जाणार आहोत की त्या काळामध्ये की हिजकिया या काळामध्ये लोक देवाचं ऐकत नव्हते. प्रेज द लॉर्ड. मग देवाला कळालं की तो म्हटला की मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील. ऐकताय तुम्ही? तो म्हटला मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालील. याचा अर्थ काय? की तुम्ही माझ्या संगती कनेक्ट राहाल, जुळून राहाल. हालेलुया. बायबल सांगतो जो प्रभूशी जडला आहे ते दोघं एक देह झालेले आहात, एक झालेले आहात, कनेक्ट. तुम्ही पावला पावलाला चुका का करतात? कारण तुम्ही जसं आपल्या पत्नीवर
पतीबरोबर कनेक्ट आहात, पत्नीबरोबर कनेक्ट आहात, पतीबरोबर कनेक्ट आहात, आपल्या लेकरांमध्ये कनेक्ट आहात, तसं तुम्हाला आणि मला देवाने असं एक वरदान दिलेलं आहे की आम्ही त्याच्यासंगती कनेक्ट राहण्यासाठी पवित्र आत्मा तुमच्यावर ओतला आहे. हालेलुया. आणि जेव्हा पवित्र आत्मा माझ्यावर ओतलेला आहे तर मी त्याच्याबरोबर कनेक्ट राहतो, मी त्याला जुळून राहतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, जाऊया त्या वचनाकडं, बारकाईने लक्ष देऊया. कोणाला स्वतःला डिस्टर्ब करू नका प्लीज. कोणाच्या बाजूला त्याला ओळखूच नका तुम्ही, त्याला ओळखतच नाही, त्याला मी तुला ओळखतच नाही. हालेलुया. 27 वचन, 25, 26, 27 वाच बरं. 36 हेजकेल 36 अध्याय, मला वाटतं 25, 26, 27. ऐका. हा. मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडेल म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. शुद्ध पाणी म्हणजे काय? देवाचं वचन. आणि जे तुम्ही देवाचं वचन ऐकता, बायबल सांगतात तरुण आपला वर्तन कशाने शुद्ध राखल? तो देवाच्या वचनात राहिल्याने. आर यू लिसनिंग द वर्ड ऑफ गॉड? हालेलुया. नीट लक्षपूर्वक ऐका, की कारण आज पासून तुम्हाला कोणतरी जुळणार आहेत. हालेलुया. जितकी तुझी आई जवळ आहे तिचं तो ऐकतो, जितकी तुझी पत्नी जवळ आहे तिचं ऐकतो, जितका पती तुझ्या जवळ ऐकतो तितका आता आम्हाला आईच्या अगोदर पवित्र आत्मा पाहिजे, आपल्या पत्नीच्या अगोदर पवित्र आत्मा पाहिजे, आपल्या पतीच्या अगोदर पवित्र आत्मा पाहिजे. बॉयफ्रेंडला गर्लफ्रेंडला एंट्री नाहीये, ते कितीतरी लांब आहेत. हालेलुया. हळू स्माईल आली. प्रेज द लॉर्ड. कारण काय की मी कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही, कारण मी पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट राहतो. आमेन. आर यू सिरियस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही पवित्र आत्म्याने भरले गेलेला आहे, पण याचा अर्थ नाही तुम्ही कनेक्ट आहात म्हणून. पवित्र आत्म्याने भरणं म्हणजे याचा अर्थ तुम्ही देवासंगती कनेक्ट राहणं. आणि आज मिनिस्ट्रीमध्ये ज्यांना कोणाला पवित्र आत्म्याचा पुन्हा स्पर्श पाहिजे तर आज सकाळपासून सामर्थ्य चालू आहे. हालेलुया. वाच, ऐका, नीट लक्षपूर्वक ऐका. हा. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धीकरण करेल. हा. मी तुम्हाला नवे हृदय देईन. काय देईल? नवे हृदय देईन. आमेन. जेव्हा देवाचा आत्मा तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी देव तुमच्या हृदयाला चेंज करतोय. हालेलुया. एखादी नवीन वस्तू तुमच्या घरात येते त्यावेळेस तिला ज्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवायचं आहे, ज्या जागेत तुम्हाला ठेवायचं आहे, ती जागा तुम्ही साफसूफ करता बरं का. तुम्ही ऐकताय? मला देवाला सांगा, मला तुझ्या संगती कनेक्ट राहायचं आहे. का जगा सांगते? जगाची मैत्री देवावर वैर आहे. तुम्ही जगासारखे दिसतात पण तुम्ही जगाचे नाहीये. हालेलुया. तुम्ही बाहेरच्या व्यक्तीसारखे दिसतात पण त्याच्यासारखे तुम्ही नाही आहेत. तुम्ही कोणाला तरी कनेक्ट झालाय आणि त्याचं नाव पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा आहे. आर यू लिसनिंग? हालेलुया. प्रियानो, आजार आणि समस्या आणि चिंता, डायबिटीज, बीपी, हाई बीपी, लो बीपी, सब लंबा रहेगा जब तुम पवित्र आत्मा से कनेक्ट रहोगे तो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता देव लांब नाहीये. सगळे म्हणा, आता देव लांब नाहीये. तो पवित्र आत्म्याच्या स्वरूपाने आमच्या जवळ कनेक्ट झालेला आहे. हा. पुढं. तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. काय घालेल? नवा आत्मा. याचा म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, लक्ष देऊन समजून घ्या. एस्केलाच्या पुस्तकामध्ये लोक देवाची वाणी ऐकत नव्हते आणि देवाला कळालं हे माझी वाणी कधी ऐकतील? ज्या वेळेस हे पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट राहतील, जुळून राहतील. आमेन. आणि तो म्हणतो की मी तुमच्या ठाई नवा आत्मा ओतेल. आणि बायबल सांगतो
पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते देवासंगती कनेक्ट झाले. राहू द्या हिलिंग, राहू द्या चमत्कार, राहू द्या सामर्थ्य, पहिलं कनेक्ट होण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे. आणि ज्यावेळेस मी देवाच्या आत्म्यासंगती कनेक्ट राहतो तरच मला त्याचं ऐकता येतं आणि तरच मला आत्म्याच्या प्रेरणेने चालता येतं आणि तरच मला देहाची वासना करता येत नाही. आर यू लिसनिंग? हालेलुया. मी तुमच्या ठाई आत्मा होतेल. हा तुमच्या देहातून, हा देहातून पाषाणमय हृदय, पाषाण म्हणजे कठीण झालेलं हृदय. आणि मन आणि पाषाण हृदय कधी कठीण होतं? ज्यावेळेस आमच्या समस्या वाढल्या जातात, आमच्या चिंता वाढल्या जातात, आमची काळजी वाढल्या जाते आणि मग आमचं हृदय टफ होऊन जातं. आमचा कुठला प्रश्न सुटत नाही, आमचे मन टफ होऊन जातं. आणि देवाला हे नको आहे म्हणून देव म्हणतो मला असं हृदय नको आहे, मला सॉफ्ट हृदय पाहिजे. आणि जिथं सॉफ्ट आहे तिथं देवाचा आत्मा वास करतो. प्रियानो, आमेन. तुम्ही ऐकताय प्रियानो? आर यू लिसनिंग? आमेन. हा पुढं काढून टाकील पुढं व तुम्हाला मांसमय हृदय देईन. मांसमय हृदय. हालेलुया. एखादा व्यक्ती एकाचं खून करतो, त्याचा अर्थ माहिती काय होतं? त्याचं मन, त्याचं हृदय कठीण झालेलं असतं. प्रियानो, या ठिकाणी देवाचं वचन काय सांगते? मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, माझा पवित्र आत्मा तुम्हाला देईन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. काय? तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. तुम्ही माझ्या नियमाने चालाल. हालेलुया. प्रियानो, आज पवित्र आत्म्याचे गुणधर्म तुम्हाला देव सांगत आहे. पवित्र आत्मा का दिला आहे? सामर्थ्य वाहतं चांगली गोष्ट आहे, हिलिंग्स होतात चांगली गोष्ट आहेत, पण पवित्र आत्मा त्याच्यासाठीच फक्त दिला नाहीये. पवित्र आत्मा आम्ही त्याच्या नियमात बसावे, आम्ही त्याच्या नियमात चालावे म्हणून आम्हाला मिळालेला आहे. प्रिय, हिजकेलच्या काळामध्ये आणि रोम कराच्या पत्रांमध्ये गेलं तर ते लोक देवासंगती कनेक्ट नव्हते प्रियानो. आणि ही पावलाला गोष्ट कळाली आणि पाऊल 8व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याबद्दल सतत सांगत आहे. जर तुम्ही 8वा अध्याय ऐकला किंवा वाचला, त्यामध्ये तो म्हणतो जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितकेच देवाचे लेकर आहे. सगळ्यांनी म्हणा तुमच्या बाजूची, त्याला आत्ता बोलण्याची परवानगी. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो तितके देवाचे मुलं आणि मुली आहात. हालेलुया. धन्यवाद, मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. आपण प्रत्येक गोष्टीकडे जाणार आहोत. आता लोमकरास पत्र आपण जाऊया. लूक शुभवर्तमान 4 अध्याय 1 पहिलं वचन. लूक शुभवर्तमान 4 अध्याय पहिलं वचन. हालेलुया. लूक शुभवर्तमान 4 अध्याय पहिलं वचन ऐका. हा. येशू पवित्र आत्म्याने, येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनेपासून परतला. येशू मानव होता, येशू देव होता. हालेलुया. आणि बायबल त्याच्याबद्दल मेन्शन करतंय, बायबल त्याच्यामध्ये सांगतंय की तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन यार्देनेत आला. म्हणजे गॉड होली स्पिरिट त्याला मार्ग दाखवतोय. आमेन. जर येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याबरोबर कनेक्टेड आहे, तो देवाची मंडळी ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही फॉलो करता, ज्या येशू ख्रिस्ताची उपासना करता, तो तुम्हाला सांगतो की मी पित्याला विनंती करतो तो तुम्हाला एक कैवारी म्हणजे तुमचा बाजू घ्यावे म्हणून मी त्याला विनंती करतो. तो पवित्र आत्मा तुमच्या संगती कनेक्ट राहावं म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही त्या संगती कनेक्ट राहायला सुरुवात करता त्यावेळेस तुम्ही त्याचे गुण समजायला समजता प्रियानो.
हालेलुया. प्रियानो, तुमच्यातून व्यसन कधी लांब जातील, तुमच्यातून आजार कधी लांब जातील, तुमच्यातून जे जगामधल्या वाईट गोष्टी कधी लांब जातील, ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट राहतात. पवित्र आत्मा एक शुद्धतेचं दर्शक आहे. पवित्र आत्मा एक अग्नीचं दर्शक आहे आणि अग्नी, पवित्र आत्म्याचा अग्नी आम्हाला शुद्ध करते. प्रियानो, हेजकेलच्या अध्यायामध्ये 25-26 वाचलं की मी तुम्हाला शुद्ध करेल. देवाचं वचन तुम्हाला शुद्ध करत आहे. देवाचं वचन तुम्हाला तुमच्या मनातील, तुमच्या हृदयाला जे टफ झालेलं आहे त्याला सॉफ्ट करत आहे. प्रियानो, टफ हृदयामध्ये, कडक हृदयामध्ये देवाचा आत्मा वसू शकत नाही. त्याला सॉफ्ट ठिकाणीच ठेवलं जातं. प्रियानो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन एकाने समजून घ्या. आम्हाला आज देव सांगत आहे की माझी मंडळी माझ्यासंगती कनेक्ट असली पाहिजे. हालेलुया. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेस पेत्र बंदिवासात असताना मंडळी एक चित्ताने, एक अग्रताने प्रार्थना करत होती. तुम्हाला माहिती का, ते एक अग्रताने, एक चित्ताने प्रार्थना करण्यासाठी कोण त्यांना सहाय्य करत होतं? पवित्र आत्मा त्यांच्याशी कनेक्ट होता. आणि ते स्पीकिंग टंग्स आणि ते स्पीकिंग टंग्स आणि ते आत्म्यात आणि ज्ञानात प्रार्थना करत होते. आणि बायबल सांगतं इतकं कनेक्ट राहिले तर पेत्र त्यांच्या दारावर आला आणि दार ठोकत होता. तुमचे आशीर्वाद दार ठोकतील. प्रियानो, हालेलुया. आता काय झालंय, आशीर्वादाचा ऍड्रेस चुकलेला आहे. ते दार न ठोकता खिडक्या ठोकतात. आमेन. तुम्हाला जर फ्रेशनेस हवंय, तुम्हाला ताजंतवानं हवंय, म्हणून बायबल सांगतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्याच्या कोणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ येतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. कोण? जो जगात आहे त्यापेक्षा माझ्यात जो आहे तो सर्व समर्थ देव आहे. इन द नेम ऑफ जीसस. हालेलुया. I have to connect it with the Holy Spirit. मला देवासंगती कनेक्ट राहण्याची एकच गरज आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जसं एक आहे तसं मी चौथा त्यांच्यामध्ये कनेक्ट होणं गरजेचं आहे. प्रियानो, हालेलुया. जीवनामध्ये तुम्ही कुठलाच चुकीचा निर्णय घेणार नाहीये. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण देहात बरेच चुकीचे निर्णय घेतो आणि चुका करतो. आज आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला ज्या व्यक्ती आवडतात त्याला दुसरं स्थान द्यायचं आहे. आता आम्हाला पवित्र आत्म्याला कनेक्ट व्हायचं आहे. आणि ज्यावेळेस पवित्र आत्म्याला मी कनेक्ट होतो त्यावेळेस माझ्या पत्नीवर, माझ्या लेकरांवर, माझ्या आप्तजनावर मी बरोबर प्रेम करायला लागतो आणि मी त्यासाठी प्रार्थना करायला लागतो. कारण मी कनेक्ट झालोय पवित्र आत्म्यासंगती. हालेलुया. आमेन. ओके, त्यातलं 18 वचन, लूक, येशूचं रक्त. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आलेला आहे. कारण दिनांत सुवार्ता सांगण्यास, भग्न हृदय जनांस बरे करण्यास. भग्न हृदय जनास बरं करण्यास म्हणजे तू बरा आहे, तुझ्याद्वारे देव त्याला बरं करेल. कनेक्ट राहा. सगळ्यांनी स्वतःला म्हणा कनेक्ट राहा. आता बाजूला सांगा कनेक्ट राहा. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस या शेवटच्या काळामध्ये आम्हाला प्रियानो कनेक्ट राहायचंय देवाच्या आत्म्यासंगती. तुम्ही जर किती बायबल वाचले, किती उपासना केली, किती स्तुती केली, किती फास्टिंग प्रे केले, पण जर तुम्ही पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट नाहीये तर तुम्हाला ते सर्व झिरो आहे. बायबल सांगता येशू ख्रिस्तामध्ये की आत्म्याने त्याला अरण्यात नेले. येशू ख्रिस्त स्वतःहून गेला नाही. म्हणा येशू ख्रिस्त स्वतःहून गेला नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याच अध्यायामध्ये आपण असताना आपण 37 हेजकेल 37 पहिलं वचन, हेजकेल 37 पहिलं वचन. परमेश्वराचा परमेश्वराचा वर्धहस्त माझ्यावर आला आहे आणि
परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलले, मला नेले व खोऱ्यात नेऊन ठेवले. कनेक्टेड विथ गॉड. तुम्ही जर कनेक्ट आहे तर तुम्हाला तो लीड करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एका संगती कनेक्ट आहात तर तुम्ही त्याचा ऐकणार आहात. तुम्ही त्या संगती कनेक्ट नाही तर तुम्ही ऐकू शकणार नाही. हा कोण मला सांगतोय? हालेलुया. तुम्ही तुमच्या आईचं, वडिलांचं, पत्नीचं, पतीचं, मुलाचं, लेकरांचंच ऐकू शकता, कारण तुम्ही त्यांच्यामध्ये कनेक्ट आहात. तुम्ही शेजाराचं ऐकू शकत नाहीये. तुम्ही कुठल्या व्यक्तीचं ऐकू शकत नाहीये. ज्याच्यासंग तुम्ही कनेक्ट आहात त्याचंच तुम्ही ऐकू शकता. आणि तुम्ही देवाचं ऐकावं म्हणून देवाने तुम्हाला आणि आम्हाला पवित्र आत्मा दिला आहे की ज्या करवे आम्ही देवाची वाणी नीट लक्षपूर्वक ऐकावी. आमेन, आमेन, हालेलुया. आत्म्याने त्याला उचलून खोऱ्यात नेले. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस फिलिपाला त्या शंडाला गाठायचं होतं तर बायबल सांगतं देवाचं सामर्थ्य त्यावर इतकंही आलं की फिलिप त्या रथाला गाठू शकला. फिलिपाला देवाच्या आत्म्याने सामर्थ्य दिलं. फिलिपाला देवाच्या आत्म्याने स्पीड दिला. जसं एलिया 40 दिवस आणि 40 रात्र न खाता न पिता चालला. त्याचं कारण काय की एलिया देवाच्या आत्म्यासंगती कनेक्ट राहिला. म्हणून तो म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर प्रभूच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. वचनाने जगेल्याचा अर्थ काय आहे की तो त्याला ती शक्ती देईल. बायबल सांगतं की येशू 40 दिवस आणि 40 रात्र अरण्यात राहिला कारण देव त्याची शक्ती होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं की मोशे 40 दिवस आणि 40 रात्र 3दा देवाच्या पर्वत याच्यामध्ये राहिला. ना तिथं त्यांनी पाणी पिलं ना त्याला भूक लागली, कारण तो कनेक्ट होता देवा सांगते. प्रियानो, आम्हाला आज कनेक्ट राहण्यासाठी बोलवलेलं आहे. सगळ्यांनी म्हणा, मला देवाने त्याच्या संगती फेलोशिप करावी, कनेक्ट राहावं, त्याचं ऐकावं आणि ते मी करावं. आणि आज प्रभू सांगत आहे की जसं तू तुझ्या पत्नीचं ऐकतो, पतीचं ऐकतो, हालाकी ऐकत नाही पण मी बोलतो, ऐकतो. हालेलुया. पत्नी म्हणते जर तू माझं ऐकलं ना खूपच चांगलं होईल बरं का. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोणाचं ऐकायचं माहिती आहे? जो आत्म्याने भरलाय त्याचं ऐका. जो ज्ञानाने भरलं त्याचं ऐकू नका. जो आत्म्याने भरलाय त्याचं ऐका. कारण बायबल सांगतं यशाच्या पुस्तकामध्ये ज्ञानाचा आत्मा, सुसंकल्पाचा आत्मा, परमेश्वराचा भयाचा आत्मा, परमेश्वराच्या सामर्थ्याचा आत्मा आमच्यावर राहील. आमेन. म्हणून आम्हाला कनेक्ट राहायचं आहे. कंपनी तुम्हाला उगीच पगार देत नाहीये. तुम्ही कंपनी सांगते कनेक्ट झालाय म्हणून पगार देत आहे कंपनी तुम्हाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथून तुम्ही ॲडमिशन घेताय त्या ॲडमिशन घेतल्यामध्ये क्लासमध्ये तुम्ही बसताय कारण त्यासाठी तुम्ही फी दिलेली आहे आणि तो तुम्हाला शिकवतो. त्याचं कारण काय की तुम्ही त्यामध्ये इन्व्हॉल्व झालाय म्हणून तुम्ही ऐकताय त्याचं. जसं आम्ही जगातल्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होतो आणि ते करतो तसं आम्ही देवाच्या गोष्टीमध्ये, देवाच्या वचनात, देवाच्या उपासनेमध्ये, देवाच्या सेवेत जर इन्व्हॉल्व झालं तर नक्कीच देवाचा आत्मा आम्हाला मार्ग दाखवेल. आमेन, आमेन, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता अरे हे लोक पाप कसे काय करतात, हे बिलीवर असून चुका कशा करतात, ह्यांचा इन्स्टा हे चुकीचं काय आहे? कारण ते नॉट कनेक्टेड विथ गॉड. पास्टर सगळं चांगलं चालेल उगाच कशाला जाऊ दे ना. प्रेज द लॉर्ड.
जे देवासंगती कनेक्ट राहतात ना त्यांचा मोबाईल पण लय भारी असतो, वर्ड ऑफ गॉडने भरलेला असतो, कुठल्या रीलने नाही, तो देवाच्या वचनाने भरलेला असतो. कारण कनेक्ट कुणा सांगते? देवाच्या आत्म्याबरोबर. आमेन. प्रेज द लॉर्ड. पौल ज्यावेळेस एकदा प्रीचिंग करत असताना, पौलाची प्रीचिंग रात्रभर चालली आणि एक व्यक्ती खिडकीतून खाली पडला आणि पडला आणि मेला. सगळ्यांनी पडला आणि मेला. तुम्हाला देवाच्या सानिध्यात कसं काय असं? पण तुम्हाला माहिती आहे का, पौलाने त्याला जाऊन पुन्हा जिवंत केलं. त्याचं कारण काय? तो त्या ठिकाणी कनेक्ट होता. लाजाराला येशूने जिवंत केलं कारण लाजार येशू सांगती कनेक्ट होता. तुमचे पेशंट ज्यावेळेस बाहेर येतात कारण ते कुठल्या चर्च संगती कनेक्ट आहे, त्याच्या सेवका संगती कनेक्ट आहे. म्हणून विश्वासाची प्रार्थना दुखण्यात वाचवते कारण ते मंडळी सांगते, देवा सांगते, सेवका सांगते कनेक्ट आहे आणि कनेक्ट राहण्यासाठी तुम्हाला देवाने पाचारण केलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण मंडळी संगती काय सहभागिता करूया, कनेक्ट राहूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शैतान काय करतो? अरे तुझी आई महत्वाची, तुझे वडील महत्वाचे, सगळं काय महत्वाचं आहे त्याला माहिती आहे. त्यांनी येशूला सोडलं नाही तर आपल्याला आपण केस खेतकी मुली आहे. हालेलुया. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही पापात पडू नये, तुम्ही कुठल्या जगाच्या मोहात पडू नये. तर म्हणून आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, त्याच्या संगती आम्ही राहावं. म्हणून योहान शुभवर्तमान याचा 16-13 वचन काय सांगतं? योहान शुभवर्तमान ते 16-13 वचन ऐका. हा झिकाबारी नमो सेकेरी नमो संतो कोरिना लाहरिया सकाराबा. वाचा. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तरी पवित्र आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवू. तो तुम्हाला मार्ग कधी दाखवल? जो त्याच्या संगती कनेक्ट आहे, त्याला जुळला गेलेला आहे. आम्ही प्रभू संगती जुळले गेले पाहिजे. आता प्रभूला तुमची लक्ष देऊ नाही का? बायबल सांगतं सर्वांनी पाप केले आणि ते देवाला अंतरले. देवाला तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर नाही पाहिजे. हालेलुया. सगळ्यांनी मग देवाला माझ्यामध्ये त्याच्यामध्ये अंतर नाही पाहिजे. हालेलुया. आणि आज ते अंतर काढत आहे. आज ते तुम्हाला एक कनेक्टिंग तुम्हाला देत आहे. माझी एव्हिटर गाडी चालत नाही. तुम्हाला माहिती का माझ्या एव्हिटर गाडीचा प्रॉब्लेम काय? त्याचा कनेक्टिंग रॉड तुटला. तुमच्या गाडीमध्ये एक महत्वाचा पार्ट आहे जी गाडी तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती गाडीचं मेन पार्ट आहे कनेक्टिंग रॉड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पूर्णपणे उभे आहात कशामुळं? हा नाही रे. प्रणव इकडे इकडे तोंड कर. हा कशामुळे उभा आहे? ये जो बीच में कनेक्टिंग रॉड है ना, हालेलुया. तुमचे पाय किती पण मजबूत असेल पण हा मनका सर त्याच्या गॅप आला तर तुम्ही जरी चालण्याची शक्ती असेल तरी चालू शकणार नाही. हा मनका एवढा महत्वाचा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक भी मनका सरकला तर तुम्ही कसे चालणार माहितीये? आणि ते कनेक्टिंग रॉड आहे पवित्र आत्मा.
तो पवित्र आत्मा. थँक्यू. हालेलुया. प्रेज गॉड. आर यू विथ मी? तुम्ही माझ्या बरोबर आहात का? हालेलुया. आणि म्हणून तो मनका सांभाळण्याची खूप गरज आहे. म्हणून कुठेतरी लिहिलं की आत्म्याला विझवू नका. आणि जिने आत्म्याने विझवलेला आहे त्यांचा कनेक्टिंग रॉड गेलेला आहे. हालेलुया. या जगात जर तुम्हाला राहायचं आहे, या जगातल्या पापाला तुम्हाला डावलायचं आहे, तुम्हाला त्या बादशाहांसारखं जी कुमारी स्वतःला शुद्ध ठेवत होती, जी मरियमने बायबल सांगतं की गॅब्रिएल दूत तिच्याकडे गेला आणि सांगितलं की तू सर्वांमध्ये धन्य आहे, कारण तिने आपलं कनेक्टिंग देवाला केलं होतं. आमेन. कुठल्या वचनात आहो? येवा पुढं. कम्प्लीट द वर्ड ऑफ गॉड. हा. तरी तो सत्याचा आत्मा येईल येशूचं रक्त, तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून. तेव्हा कुणाला मार्ग दाखवणार? तो जगातल्या लोकांना मार्ग दाखवणार नाही, जे त्याच्या संगती कनेक्ट आहात, जे त्याचं ऐकतात त्या संगती बोल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांना हळूच सांगा. आता परवानगी देतो, आम्ही देवासंगती कनेक्ट व्हावं. एखादी बहीण तुझी प्रार्थना करत असताना तू जाऊन तिचं डोकं खाऊ नको, तिला प्रार्थना करून दे, कारण ती देवासंगती कनेक्ट आहे. तू अडखळण करू नकोस. तिला एकाग्रतेने प्रार्थना करू दे, कारण ती आता देवासंगती जुळली गेलेली आहे. हालेलुया. झालं का? झालं का? झालं का? मी असं बोललो कारण पवित्र आत्म्याने मला सांगितलं. मग सगळं एकमेक, मग तू करतो, मग तू करतो. हा, तुम्हाला कोणी त्रास देऊ नये. सांग की मी आता प्रार्थनेला बसणार आहे, आता मला त्रास देऊ नको, कारण मी देवासंगती कनेक्ट आहे, मी देवासंगती विश्वासू आहे. माझ्या वेळेस संबंधाने, माझ्या प्रार्थने संबंधाने. मग तुमचा पती असो, पत्नी असो, आई असो, त्यात असं म्हणा की मी आज्ञापालन करत नाही. हो, आज्ञापालन करते, मी करतो मी, पण मी त्यापेक्षा जास्त देवासंगती कनेक्ट आहात. हालेलुया. आज देव तुम्ही बोलत आहे का? हालेलुया. हा, पुढं. सर्व सत्यात नेईल. सर्व सत्यात नेईल. म्हणजे लबाडी करणारच नाही तुम्ही. सहज लबाडी कसं करतो? कारण त्याचं कारण आम्ही कनेक्ट नाहीये देवासंगती. हालेलुया. आता काही गोष्टी आहेत मी सांगू शकत नाही का व्यक्ती बरोबर, पण मी नाही, त्याला म्हटलं मला हे जमणारच नाही. त्यांनी चर्चला यायला सोडून दिलं. नो, आय डोंट नो, आय डोंट केअर. मी तुझ्या पैशासाठी तुला कनेक्ट नाही राहणार. जरी पैसा असो नसो, मला देवासंगतीच कनेक्ट राहायचंय. तुझ्या लबाडीला मी साथ नाही देणार. हे कोण करतं? ज्यावेळेस आम्ही देवासंगती कनेक्ट राहतो. प्रिय सगळ्यांना, हे कोण करतं? देवासंगती कनेक्ट राहणारा. आई आहे म्हणून तू लबाडी करावं असं नाही, बाप आहे म्हणून तू लबाडी करावं असं नाही, भाऊ आहे म्हणून तू लबाडी करावं असं नाही, बहीण आहे म्हणून लबाडी नाही. तिथं डोंट कॉम्प्रोमाइज. बापाने प्लीज मी तुझ्या पाया पडतो, काय बापाने हाणलं तरी चालेल, मी करू शकत नाही, कारण मी कनेक्ट आहे पवित्र आत्म्याबरोबर. सरळ येशू स्वतः म्हणतो पवित्र आत्म्याबद्दल लबाडी करू नका. हन्ना सफेराचं उदाहरण घ्या, त्याने आत्म्याशी लबाडी केले आणि तिथंच ते गतप्राण झाले. बी सिरियस द होली स्पिरिट. तुम्ही देवासंगती, देवाच्या आत्म्यासंगती लबाडी करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आजपर्यंत तुम्ही लबाडी करत आलाय आणि तुम्ही वाचताय, कारण ही देवाची कृपा आहे, देवाची इच्छा आहे की त्यातून तुम्ही बाहेर पडावं. हालेलुया. ओके, सत्य चालवेल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. स्वतःच सांगणार नाही. पवित्र आत्मा म्हणा, पवित्र आत्मा स्वतःच सांगणार नाही. हालेलुया. बघा, ते
कसे कनेक्ट आहेत पिता पुत्र पवित्र आत्मा. आम्हाला असं राहायचं या जगामध्ये. आम्हाला लोकांना दाखवून द्यायचं की आम्ही देवासंगती कनेक्ट आहोत. आम्ही कुठे चुकीचं पाऊल नाही उचलू शकत, आम्ही चुकीचं डिसिजन नाही घेऊ शकत. आम्हाला देवाला हिशोब द्यायचा आहे, आम्हाला देवासंगती कनेक्ट राहायचं आहे. आणि जे कोणी देवासंगती कनेक्ट आहे ते आजारापासून, समस्यापासून, आर्थिक फायनान्स स्ट्रगल पासून खूप लांब आहेत प्रियानो. डायबिटीस, बीपी, शुगर बिगर येऊ शकत नाही प्रियानो. खरं सांगतो मी तुम्हाला. मग भरपूर मिठाई खायची ते पण नाही. मास्टर बोलले तुला डायबिटीस होणार नाही, मग घेतला अख्खा मिठाईचा बॉक्स खातोय. तसं नाही. हालेलुया. तुमचं जेवण देखील मी सांगतो देव सांगायला बसलाय. खरं सांगतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती भूक लागली ना तरी अर्ध पोट ठेवा, एवढं करू नका. आमेन. प्रेज द लॉर्ड. ओके पुढं. तर तर जे काही ऐकेल हा तेच सांगेल. येस. आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. अरे बाप रे, पुढं काय होणार आहे ते तुम्हाला कळवेल. हालेलुया. एक सेवकाला मीटिंग ठेवली होती, त्या मीटिंगला जायचं होतं आणि त्या मीटिंगची सर्व तयारी झाली होती, सर्व गोष्टी प्रिपरेशन झाली होती. आणि देवाच्या आत्म्याने सांगितलं की तू या ट्रेनमध्ये जाऊ नको. तो देवासंगती हिजगूत करू लागला की प्रभू मी कसं काय जाऊ नको, माझी मीटिंग ठेवली गेलेली आहे. आणि कसं तरी देवाच्या आत्म्याचं ऐकलं आणि तो गेला नाही. आणि पुढं काही तासाने त्याला न्यूजवर आलं त्या पूर्ण ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला. कनेक्ट विथ गॉड. पुढं काय होणार आहे ते सांगतो. हालेलुया. पण आम्ही कनेक्ट नाही तर आम्ही त्या खड्ड्यात पडतो, कारण कनेक्ट नाही आम्ही देवासंगती. आम्ही देवाला ओळखतो, आम्ही येशूला ओळखतो, आम्ही पवित्र आत्म्याला ओळखतो. ओळखून फायदा नाही, कनेक्ट राहून फायदा आहे. आणि जो कनेक्ट राहतो तोच ऐकू शकतो, इतर ऐकू शकत नाही. रोमकरासपत्र 8 अध्याय 14 ते 17 वचन. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. तुम्हाला कोणी चालवलं पाहिजे? अहो हॅलो, आहेत का तुम्ही? तुम्हाला कोणी चालवलं पाहिजे? कुणी? कुठल्या व्यक्तीने नाही प्रिय. आमेन. तुम्हाला माहिती आहे का बॅप्टिस्ट चर्च, कॅथलिक चर्च हे सर्व स्थापन होण्याच्या अगोदर कुठलं चर्च चालू झालं? पेंटिकॉस्टल चर्च चालू झालं, जे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालं. द फर्स्ट चर्च इज अ पेंटिकॉस्टल चर्च. हा पुढे वाच. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, जितक्यांना, सगळ्यांनी म्हणजे जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे. आमेन. तितके देवाचे पुत्र आहेत. तुम्ही कोण आहात? म्हणा देवाचे पुत्र व कन्या. कधी झालाय? तुम्ही बाप्तिस्मा घेतलाय, येशूचा स्वीकार केलेला आहे, पण येशूचे झाला नाहीये. येशूचे कधी होतात? जितकं तुम्ही येशूने पाठवलेला पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट होतात तेव्हाच तुम्ही पुत्र आणि तेव्हाच तुम्ही कन्या होतात प्रिया. हालेलुया. लक्षात आहे का आई वडिलांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला जन्म देतात तेच महत्त्वाचं आहे. तुम्ही फक्त जन्म दिलाय, ती तुमची मुलगी, ती तुमचा मुलगा कधी होतं? ज्यावेळेस ती तुझं ऐकते, ज्यावेळेस ती तुमच्या आज्ञा पालन करते तेव्हा ती मुलगी आणि मुलगा होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जवळ माझी मुलगी पण ऐकतच नाही, माझा मुलगा आहे ऐकतच नाही. प्रेज द लॉर्ड. सगळेजण माझ्याकडे असे का बघतात? हे देवाचं वचन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसंच मी जर पित्याचा आहे, जर मी येशूचा आहे, मी फक्त बाप्तिस्मा घेऊन उपयोगाचं नाहीये.
मी त्या बाबतीत चाललं पाहिजे हे महत्वाचं आहे. मी त्या तारणात चाललोय फार महत्वाचं आहे. म्हणून बायबल सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये की तू आपलं तारण फीत फीत कापत कापत साधून घे. म्हणजे त्या तारणात चाल. आणि हे चालवण्यासाठी देवाचा पवित्र आत्मा आम्हाला दिला आहे. कनेक्ट विथ वर्ड ऑफ गॉड, द होली स्पिरिट. आज की संगती देव बोलताय. हालेलुया. राबा बाबा शका बाबा रीना मामा सिकेरी रे बाबा रोबो रोबो शकंदो रोबो रोबो. कधी करतो माणूस? कनेक्ट विथ गॉड, कनेक्ट विथ होली स्पिरिट. हालेलुया. जितके अन्य भाषेत प्रार्थना बायबल सांगतं ते देवा संगती बोलतात. कनेक्ट विथ गॉड. हालेलुया. अन्य भाषा ऐकताना रबा बाबा शंदा राला बाबा 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 बा विचित्र वाटतं ना. कुणाला विचित्र वाटतं? ज्यांना कनेक्टिंग रॉडच नाहीये. आम्हाला एक आत्मिक रॉड मिळालाय, कनेक्ट रॉड. हालेलुया. कनेक्ट विथ गॉड. आमेन, आमेन. हालेलुया. आणि ज्यावेळेस मी निर्णय करतो मी या क्रूसावरून जाण्याचा, किंवा क्रूस हे एक ब्रिज आहे, क्रूस एक मध्यस्थी आहे आम्हाला देवाकडे जाण्यासाठी. ऑलरेडी प्रियानो, आता देव इथली भिंत बांधत नाहीये. आता भिंत बांधायचा टाइम देवाला नाहीये. आता डायरेक्ट त्यांनी ब्रिज केलाय देवाकडे जाण्याचा. तो ब्रिज कोण आहे? तो देवाचा आत्मा आहे. तो ब्रिज कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. हालेलुया. मोठ्याने टाळ्या वाजवा बरं. गुड गुड गुड. री बा 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 शका बा रे रे बंदे निवासे. पवित्र आत्मा तुम्हाला चालण्यासाठी कृपा देतो. पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य देतो. पवित्र आत्मा तुम्हाला शांती देतो. प्रियानो, वाचूया पुढं. तितके देवाचे पुत्र आहेत. हा, पुढं. कारण पुन्हा भीती बाळगावी असा दासपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला नाही. प्रियानो, ज्यावेळेस तुम्ही कनेक्ट राहता तर तुम्ही घाबरू शकत नाही. हालेलुया. आम्हाला देवासंगती कनेक्ट राहावं आणि आम्ही नीतिवचनामध्ये राहावं, आम्ही सत्यात चालावं, आम्ही लबाडीत चालू नये म्हणून पवित्र आत्मा आमच्या संगती कनेक्ट आहे. आमेन. ऐकलं? ओके, पटापटा देवाचं वचन वाचूया आणि संपूया. हा. तर ज्याच्या योगे आबा बापा हालेलुया अशी हाक मारतो. आमेन. पुढं. असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हाला मिळाला आहे. पुढं. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, तो आत्मा तुमच्यामध्ये असलेला आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. आम्ही देवाची मुले आहोत. सगळ्यांनी म्हणा, मी देवाचं मूल आहे. आणि ज्याचं मी मूल होतो त्याचं मी ऐकलं पाहिजे, त्यासाठी मी कनेक्ट राहायलाच पाहिजे. आणि तो कनेक्ट राहण्यासाठी आम्हाला पवित्र आत्मा मिळालेला आहे. तुम्ही राहताय का? हालेलुया. तर तुम्ही पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट राहा. तुम्हाला जर देवाचं ऐकायचं असेल तर पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट राहा. तुम्हाला मंडळीतून मध्यस्थी करायचे, उपास करायचे, उपास प्रार्थना करायचे, तर देवासंगती कनेक्ट राहा, पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट राहा. देवाचा आत्मा तुम्हाला सर्व गोष्टीसाठी सामर्थ्य देईल. प्रियानो, फिलिप्पी 4:13 मध्ये सांगितले, मला जो सामर्थ्य देतो त्याच्या कर्मे सर्व करण्यासाठी मी समर्थ आहे. आमेन. तुम्ही ऐकताय प्रियानो? हालेलुया. त्यातलं 26 वचन. तसेच जे कनेक्ट राहतात, जे तसेच सगळे म्हणा तसेच. लिसन द वर्ड ऑफ गॉड. तसेच आत्मा ही आपल्या अशक्तपणात, आत्मा ही आमच्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावतो, सपोर्ट करतो, मार्गदर्शन करतो. पुढं. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे. ओके. पुढं. हे आपल्याला ठाऊक नाही. पुढं. पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. ज्यावेळेस आम्ही कनेक्ट राहतो आत्मा
आत्मा आम्हाला प्रार्थनेत चालवतो, आत्मा आम्हाला उपवासात चालवतो, आत्मा आम्हाला उपासनेमध्ये चालवतो, आत्मा आम्हाला चर्चला घेऊन येतो, आत्मा आम्हाला सर्व देवाच्या सेवेमध्ये चालवतो. म्हणजे करेक्ट राहा. दिस इज द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया, हालेलुया. पहिले कोरिन्थ 2 अध्याय 12 ते 13 वचन. पहिले कोरिन्थ 2 अध्याय 12 ते 13 वचन. शाकाबारी नामाहासे. आर यू ब्लेस? आर यू ब्लेस? आपल्याला जगाचा आत्मा नव्हे. कुणाचा? जगाचा आत्मा नव्हे, पुढं तर देवापासून निघणारा आत्मा मिळाला. देवापासून मिळणारा आत्मा आम्हाला मिळालेला आहे. पुढं यासाठी की पुढं जे देवाने आपल्याला कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. ते आपण काय करावं? ओळखून घ्यावे. आणि ओळखण्यासाठी काय आहे? देवाचा आत्मा. पुढं काय? ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे. नीट लक्ष. मानवी बुद्धीचे लोक मानवी बुद्धीने शिकवलेले नाही. पुढं तर पवित्र आत्म्याने. आमेन. पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी. पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दाने. पवित्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दाने. व्हेन दॅट हॅपेंड, आम्ही देवासंगती कनेक्ट राहतो त्यावेळेस, आम्ही देवासंगती जुळले जातो त्यावेळेस देव आम्हाला मार्गदर्शन करतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून तुम्ही 2 जणांची चाकरी करू शकत नाही. एकाला खुश करू शकतात, एकाला तुम्ही दुखवू शकतात. आम्हाला देवाला खुश करायचं आहे आणि देवाला तुम्ही तुमच्या शक्तीने, तुमच्या ज्ञानाने, तुमच्या टॅलेंटने, तुमच्या खूबसूरतने, तुमच्या कपड्या चांगल्या पेलण्याने तुम्ही देवाला खुश करू शकत नाही. देवाला खुश करण्यासाठी तुम्हाला एक पर्याय आहे. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. आमेन. हालेलुया. म्हणा, स्वतःच्या शक्तीने मी देवाला खुश करू शकत नाही. म्हणून इकडे वचन दिलंय जकर्या 6. काय सांगतं? ज्यांना पाठ आहे त्यांनी मोठ्याने म्हणा, आणि ज्यांना पाठ नाही त्यांनी त्यांची पाठ इकडं करा आणि तोंड तिकडे करा. वाचा. आमेन, आमेन. हालेलुया. कुठलं वाचतोय? वाच. संपलं का? आध्यात्मिक गोष्टींबरोबर पुढे आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो. आध्यात्मिक 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 जगाचे नाही. तुम्ही जगासाठी नाही. सगळ्यांना म्हणा, मी जगासाठी नाही, मी आध्यात्मिक गोष्टीसाठी आहे. जो आत्मिक आहे तो आत्मिकच बोलणार आहे. ज्यावेळेस मी डिटेल्स कराल तू लय आत्मिक आहे, लय धार्मिक आहे, एवढं नसावं. मग केवढं असावं? एवढं मी कोणाची केअर नाही केली. हे बाबा नाही जमत. मी कनेक्ट आहे माझ्या देवासंगती. हालेलुया, हालेलुया. का मी 13 किलोमीटर चाललो? का मी पुण्या ते जुन्नर चालत गेलो? 2 ते 3 दिवस लागले चालायसाठी. का? कारण मी देवासंगती कनेक्ट होतो. का मी स्वारगेटवरून इथं एरोडामध्ये चालत यायचो? कारण मी देवासंगती कनेक्ट होतो. गाडी नाही, मी नाही जाणार चर्चला. मग तुझ्या पायाला काय झालं? जर तुझा इशू चालला, तू का नाही चालत? हालेलुया निघणतच नाही ना. तरी पण म्हणा, हालेलुया. मला घ्यायला या, मग मी येतो. आमच्या उपकारालाच येतो. गाडी नव्हती म्हणून मी चर्चला नाही आलो. दिस इज नॉट रिझन. कनेक्ट नाही. निघा चालत. सगळ्यांना म्हणा, निघा चालत. ज्यावेळेस तुमची पूर्वी परिस्थिती आठवा, तुम्ही चर्चला चालत गाऊनवर यायचा. नाही, मला बोलू द्या. त्यावेळेस कसे कनेक्ट होता देवासंगती. आता सगळं मिळावं. नो कनेक्टिंग रॉड. मग कधी कधी मला ब्लेसिंग फार भीतीदायक वाटतात. कारण ते ब्लेसिंग आधी कनेक्ट झालेत, नंतर देव कनेक्ट झाला आहे. आता ब्लेसिंगला माग सारा
आणि देवाला कनेक्ट करून घ्या प्रिया. आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. बोला बोला पास्टर बोला. किती जण आशीर्वादित होत आहे. सगळ्यांनी म्हणा ते पूर्वीचे ती पहिली प्रीती देवावरची आठव म्हणा. म्हणा बोला तुमच्या बाजूला. आणि मला ते पहिले दिवस फार आवडतात. चालत जायचं, एकच शर्ट असायचं, देवावर प्रेम होतं. आता एवढे शर्ट झाले, एवढे शर्ट, एवढे कपडे, एवढे काय घालू काय घालू काय घालू काय घालू. कनेक्टिंग रॉड गेला. वाचा. स्वाभाविक वृत्तीचा माणूस, स्वाभाविक वृत्तीचा माणूस आता बनणं सोडून द्या. हा, देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही. कारण का स्वीकारत नाही? कारण त्याला कनेक्ट व्हायचं नाही, त्याला देवाचं ऐकायचं नाही. त्याला आपलेच घोडण जाऊ द्या पुढं. पण तो घोड्या मेल्यावर तर काय करशील? माझच माझच माझच. आमेन. हा, पुढं. कारण कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत. मला स्वाभाविक मनुष्याला देवाच्या आत्म्याच्या गोष्टी समजू शकत नाही. मी समजू थकलोय. या माणसाचा स्वभाव तसा आहे. या माणसाचा स्वभाव तसा आहे ना, तो स्वभाव बदल. देवाच्या आत्म्याने कनेक्ट हो आणि त्या स्वभावात तुला बदल होईल. कारण जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्याने आपले विकार आणि देहवासना आणि काय देव स्वभाव वधस्तंभावर खेळला आहे. कनेक्ट इन द नेम ऑफ जीसस. ओके, संपलं. कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. बस. फिलिप्पी 2:13 आणि त्यानंतर तिताला पत्र 2 अध्याय 11 ते 12 13 वचन. कारण इच्छा करणे व कृती करणे. बघा, इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पनासाठी पुढं साधून देणारा तो देव आहे. म्हणजे कोण तुम्हाला चालवतो? देव चालवतो. तुमच्या ठाई तुमची इच्छा, तुमची कृती कोण ठरवतो? देवाचा आत्मा. तिताला पत्र. आज वचना का घडी मार आहे. आशीर्वाद मिळतोय. 2 अध्याय 11 12 13 वचन. कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. पुढं ती आपल्याला असे शिकवते की ती देवाचा आत्मा असं शिकवते की धन्य आशा प्राप्तीची म्हणजे आपला थोर परमेश्वर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त. आय लव्ह यू. त्याचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहत पुढं आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना दैहिक वासनेंना नीट लक्ष पूर्वक ऐका. नाकारून कधी नाकारता? ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याला कनेक्ट आहे, तुम्ही अभक्तीला आणि वासनेला तुम्ही नाकारता. प्रिया, काही सोपं आहे? अवघड आहे. प्रेज द लॉर्ड. अवघड आहे काय? नाही. 2 पेत्र 1 अध्याय 20 वचन. 2 पेत्र 1 अध्याय 20 आणि 21. 2 पेत्र 1 अध्याय 20 आणि 21. 2 पेत्र 1 अध्याय 20 आणि 21 वचन. हा, प्रथम हे ध्यानात ठेवा की. आता नीट लक्ष पूर्वक. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील लक्ष देऊन एकाने समजून घ्या कोणत्याही संदेशाचा उलगडा. नीट लक्ष बघा. तुम्ही बायबल वाचताय पण डोक्यातच शिरत नाहीये. बायबल वाचताय पण कळतच नाहीये. या वचनाचा अर्थ मला समजत नाहीये. कधी समाधान? कनेक्टिंग विथ द होली स्पिरिट.
तुझं झाल्यानंतर हिला मला माईक दे, ही इंग्लिशमध्ये वाचेल. 2 Peters चॅप्टर 1 2 Peter आहे ना. नेहमी फायर असा. ज्यावेळेस तुम्ही नेहमी फायर आहे तर सैतान बाहेर आहे. मी एकदा ससून हॉस्पिटलमधून बाहेर पडला असताना चालला होता, तर एक व्यक्ती पडला होता आणि त्याच्या अंगावर माशा भिंगत होत्या, नाकात तोंडात चालल्या होत्या. का बरं? कारण त्याला प्रतिकार करण्याची शक्ती नव्हती. समजा तुमच्याकडे माशी आली, समजा आता तुमच्याकडे माशी आली, मी किती बोललो, तुम्ही काय करणार? हालेलुया. मग त्यावेळेस तुम्ही देवासंग कनेक्ट राहता ना, तर चुकीच्या गोष्टीला तुम्ही फेक इन जीसस नेम, फेक इन जीसस नेम, निकल जा यीशु के नाम से, निकल जा यीशु. पोट दुखायला लागलं, फेक इन जीसस नेम. हालेलुया. कुठलं भय आलं, येशूच्या नावात प्रत्येक भय निघून जा. पण तुम्हाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य दिलंय. अँड व्हेन दॅट हॅपेंड, ज्यावेळेस तुम्ही देवासंगती, पवित्र आत्म्यासंगती कनेक्ट होता आणि पवित्र आत्मा तुम्हाला ऊर्जा देतो, कास्ट आउट, धमकाव द्या येशूच्या नावावर. सांधे दुखी, डोके दुखी, प्रभू येशूच्या नावात धमकावतो. हु इज लीडिंग? कोण तुम्हाला ते गाईड करतंय? पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कोण आहात? वचन कसं चाललंय? नाही, वचन कशावर चाललंय? हा, मग तुम्ही कोण आहात? हा, कनेक्ट आहात का? हा, कसे म्हणा, मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. कनेक्टच नाही रे. आय एम द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट. म्हणा, मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आमीन. जे कनेक्ट आहे संपलं. तुझं नाही संपलं. प्रथम हे ध्यानात ठेवा की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा उलगडा 2 पेत्र कितवा अध्याय? पहिला अध्याय 20-21 वचन. आज तुम्हाला काय मिळतंय का मर्म? कनेक्टिंग विथ गॉड, कनेक्टिंग विथ होली स्पिरिट. हालेलुया. मला एक सांगा की ज्याच्यासंग तुम्ही कनेक्ट झालाय तो पवित्र आत्मा कसा आहे? त्याचे गुणधर्म सांगा. पण ज्या वेळेस तुम्ही पवित्र आत्म्यासंग कनेक्ट होता, तो पवित्र आत्मा कसा आहे? हॅलो, इधर देखो. पवित्र आत्मा कसा आहे? फायर. म्हणा फायर, फायर. एव्हरीबडी से फायर. आणि फायर रा बाबा बा शाखा रा बाबा बा रियांधो बाबा शाखा बाबा रा बाबा बाबा बाबा. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी उतरून आला, तर ते लोक त्या ठिकाणी शांत बसले नाही. ते जम्पेड, ते शाउट, ते सिंगिंग. हालेलुया. हे कसलं दर्शक आहे प्रियांनो? कनेक्टिंग विथ गॉड. आमेन. हालेलुया. नेहमी चर्चला येताना एक्साइटेड असा. हालेलुया. म्हणा, चर्चला येताना उत्सुक असा. आणि म्हणून पवित्र आत्मा ती तुम्हाला उत्सुकता देणार आहे. पण पवित्र आत्मा आता फार लांब आहे. आता पवित्र आत्म्याला जवळ करा, म्हणजे तुम्हाला उत्सुकता प्राप्त होईल, म्हणजे तुम्हाला फायर प्राप्त होईल. बायबल सांगतं, पवित्र आत्मा उतरला आणि अग्नीसारख्या जिभा त्यांच्यावर बसल्या आणि ते फायर इन द नेम ऑफ जीसस मोठ्याने देवाची स्तुती करू लागले. हालेलुया.
आमेन. Above all, you must understand that no prophecy of spiritual came about by spiritual came अरे वा, about by स्पिरिच्युअल the किंग म्हणजे होली स्पिरिट. अबाउट prophets. ओके. Prophets own interruption of things. हा For prophecy never had its origin in the human will, but prophets, though human, spoke from the God as they were carried along by their Holy Spirit. They carry by the Holy Spirit. We carrying the Holy Spirit. आम्ही पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये घेतला आहे प्रियानो. व्हेरी गुड इन इंग्लिश. ओके, पुढं. ऑलमोस्ट फिनिश्ड. प्रेषित 10वा अध्याय 19 ते 19च. प्रेषित 10:19. प्रेषित 10:19. हा, Acts chapter 10 verse 19. पेत्र त्या दृष्टांताविषयी विचार करत असता तुम्हाला जर झाला समजला नाही, जर तुम्ही देवासंगती कनेक्ट आहात तर देवाचा आत्मा त्या विचाराबद्दल तुम्हाला बोध करल. तुमचं टॅलेंट तुम्ही किती वाचता ते तुम्हाला बोध करू शकत नाहीये. तुम्ही जर बायबल वाचताय, बायबलचे पुस्तकं वाचताय, तर तुम्हाला त्यासाठी एक हेल्पर, बायबल सांगतं पवित्र आत्मा एक हेल्पर आहे. ही इज माय सपोर्टर. तो तुम्हाला उलगडा करून सांगतो. हा, विचार करत असता आत्मा त्याला म्हणाला लिसन व्हेरी केअरफुल द वर्ड ऑफ गॉड. आत्मा त्याला सांगतो, पहा 3 माणसे तुझा शोध करत आहेत. तुला शोध करीत आहे. म्हणजे होण्याच्या अगोदर तुला सांगण्यात येत आहे. कुणासाठी? जे कनेक्ट आहे देवा सांगते, जे कनेक्ट आहे पवित्र आत्म्या सांगते. ते स्पीकिंग एव्हरी टाइम टंग्स 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 इन द नेम ऑफ जीसस. आमेन. तुम्ही ऐकताय प्रियानो? हो राबा शाखा बाबा. पहिले पेत्र याचा 2रा अध्याय 11 वचन. प्रियजन हो जे तुम्ही कोण आहात? प्रवासी. आत्मा मार्गदर्शन करते. मी प्रवासी आहे. सगळे म्हणा मी प्रवासी आहे. माझी जर्नी चालू आहे, माझा प्रवास चालू आहे. हा, पुढे. हा, व परदेशवासी. हा, परदेशवासी प्रवासीवासी. हा, आहात. त्या तुम्हाला मी तुम्हाला विनंती करतो की पेत्रामध्ये पवित्र आत्मा आहे, तो तुम्हाला विनंती करतोय. हा, जीवात्म्याबरोबर लढणाऱ्या दैहिक वासनांपासून दूर राहा. आमेन. जीवात्म्या लढणाऱ्या बरोबर तुम्ही दूर राहा. पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला बोध करत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. गलतीकराचं पुस्तक 5वा अध्याय 17 ते 18 वचन वाचून आणि आपण संपूया आणि देवाला गौरव देऊया. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 17 ते 18 वचन. गलातियन चॅप्टर 5 वर्स 17 and 18. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे. सगळे म्हणा देहवासना. सगळ्यांनी जोर से बोल. देहवासना आत्म्याविरुद्ध आहे. पुढं. व आत्मा देहवासना विरुद्ध आहे. आत्मा पण विरुद्ध करतो. प्रेज द लॉर्ड. देहवासना आत्म्याच्या विरोधात आहे. प्रेज द लॉर्ड. पण ऑलरेडी देव त्याच्या विरोधात पहिल्यापासून आहे. तो नंतर झाला देवाच्या विरोधात. पण देव ऑलरेडी देहवासनाच्या विरोधात कार्य करतो प्रियानो. म्हणून कनेक्ट. सगळे म्हणा स्वतःला कनेक्ट राहण्याची गरज आहे. तुमचं प्रार्थना लाईफ वाढवायचं, कनेक्ट राहा देवा सांगते. हालेलुया. आज 1 तास आहे, उद्या 2 तास होईल, 3 तास 4 तास काम करून तुम्ही प्रार्थना करू शकता. काम करून तुम्ही बायबल 1 तास वाचू शकता. फक्त कनेक्ट राहा देवाच्या आत्म्याबरोबर. तुम्हाला बरोबर 1 तास
2 तास आणि देवाच्या सेवेत चर्चमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये चालवल्याशिवाय देवाचा आत्मा राहणार नाही प्रियानो. आमेन. हा वाच. ही परस्पर विरोधी आहे. हा पुढं. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. अरे वा, जे तुमच्या हातून जे तुमची इच्छा आहे ते करूची वाटतात ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले काय तुमच्या हातून काही इच्छा आहे पाप करावा, पण जर तुम्ही देवासंगती कनेक्ट आहे तर ते पाप करण्यासाठी देव, पाप काढण्यासाठी देव समर्थ आहे. पापाला विरोध करणारा तुम्ही नाही, तो तुमच्या ठाई असणारा देवाचा आत्मा तो पापाला विरोध करतो. तो जगाच्या अफेअर्सला, जगाच्या या सर्व जे काय या जगामध्ये चाललेलं आहे त्या सर्वांना तो विरोध करतो. आमेन. ऐकताय प्रियानो? हालेलुया. आज तुम्हाला देवाने दिलेली देणगी याबद्दल देवाने सांगितलेलं आहे. कनेक्ट हुआ. आइए अपने स्थानों पे खड़े हो जाएंगे.